नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो आयकरबाबतचा आहे. आपल्या या वेबसाईटमध्ये आयकरचा हा टॅब दिलेला आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला हा एक व्हिडिओ दिसेल. या ठिकाणी जे आताच्या व्हिडिओची लिंक इथे दिल्या जाईल. तर यामध्ये इन्कम टॅक्स 2022-23चा कसा करायचा, गणना आतापासून करायची आणि हा टॅक्स कोणाकोणाला लागेल तर याबद्दल आपण आता माहिती पाहूया. आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ह्या 2 एक्सेलच्या शीट्स इथं डाउनलोडसाठी अवेलेबल राहील. याच्यामध्ये जुन्या स्लॅबनुसार म्हणजे जो आधीचा होता तो आणि हा नवीन म्हणजे 5% प्रमाणे म्हणजे 5, 10, 15, 20, 25, 30 पर्यंत आणि हा 5, 10, 30% जो स्लॅब आहे त्याप्रमाणे. तर याप्रमाणे ह्या एक्सेलच्या फाईलीतून डाउनलोड करू शकता आपण. आता ही फाईल आपली नेहमीप्रमाणे जशी आहे तशीच आपला ऑफिसचा डाटा इथे पूर्ण भरून घ्यायचा आणि याप्रमाणे आपलं जे काही बेसिक असेल ते बेसिक इथे टाकायचं. नंतर DA एरिया जो आपल्याला मिळालेला आहे तो या ठिकाणी टाकायचा. 7 पेचा 3rd पेचा इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळेल असं समजून आपण या ठिकाणी टाकून राहिलो, कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन करावंच लागेल आणि याच्यावर किती टक्के आहे ते घ्यायचा. या ठिकाणी आपल्याला 9%, 18% आणि 27% याप्रमाणे आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला हे माहीतच आहे, जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर आपल्याला इथं नो करायचं. अदरवाईज जर तुम्ही भाड्याची पावती जोडून जर इन्कम टॅक्समध्ये काही फायदा घेत नसाल तर इथे येसच राहू द्यायचं. आणि मग इथे तुम्ही जे एका वर्षात जे घरमालकाला जे पैसे नो केल्यानंतर घरमालकाला जेवढे पैसे दिले तेवढे इथे टाकायचे. मग कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन जाईल. CLA तुम्हाला जो असेल तो याप्रमाणे टाकून द्यायचा किंवा ह्या जिथून अमाऊंट घेतलेल्या तिथे एडिट करायच्या. वॉशिंग अलाउन्स GIS स्लॅबमध्ये दिलेला त्याप्रमाणे निवडायचा. GPF असेल तर GPFचं सबस्क्रिप्शन लिहायचं. DCPS असेल तर यस करायचं. यस आणि नो ऑप्शन दिलेला आहे. SBIच्या बाबतीत आणि त्याचं व्याज जर आपण व्याजचं क्लेम करत असतो त्याच्याबाबत इन्कम मंथली किती डिडक्ट करत आहे आणि याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस. आता ट्रॅव्हलिंग अलाउन्सेसमध्ये 2 पार्ट करायचे आपल्याला. एक जुन्याप्रमाणे जे होतं ते आणि इथे नवीन प्रमाणे काय आहे तुम्हाला तर हे घ्यायचं. म्हणजे काय होईल का या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायला व्यवस्थित होईल. तर आता आपण पे डिटेलच्या याच्यात येऊ. आता यामध्ये तिथे बेसिक टाकल्यानंतर हे सीट आपली पूर्ण तयार होईल. आता याच्या व्यतिरिक्त जर काही अदर इन्कम असेल समजा तर या ठिकाणी टाकून द्यायचं. या ठिकाणी कुठे टाकायचं हे टोटलमध्ये ॲड झालं पाहिजे हे बघायचं. याप्रमाणे आपला फॉर्म तयार झालेला आहे. आता याच्यानुसार आय फॉर्म जो तयार होईल तो याप्रमाणे होईल. याच्यात आपल्याला काहीच करायचं नाही. फक्त तुम्हाला जे काही चेंज करायचं असेल तर इथे जर असेल तुमचं हाऊस प्रॉपर्टी वगैरे समजा एखाद्याचं हाऊस प्रॉपर्टीचं लोन वगैरे असेल तर इथे यायचं आणि इथे काय करायचं इंटरेस्ट असेल तर या ठिकाणी इंटरेस्ट टाकायचं आणि ॲडव्हान्सचे जे प्रिन्सिपल असेल तर या ठिकाणी टाकायची. ह्या 2 ठिकाणी टाकून द्यायची. जे अदर दॅन ऑफिसचं आहे. ऑफिसचं असलं तर इथे येऊनच जाईल. आपण इकडे जर आधी टाकलं इनपुटला तर या ठिकाणी येऊन जाईल. एक्सेस रिपेमेंट असेल तर इथे आपण ते अमाऊंट टाकून द्यायची, कारण की आपण तिथे कॉलम केलेलं नाही आहे. आता इन्कम अदर जर काही इन्कम असेल तर हे इथे टाकायचे. नंतर डिडक्शनमध्ये काय होईल, जे आपले डिडक्शन आहे ते पाहून घ्यायचे आणि याच्याप्रमाणे टाकून घ्यायचे जे असेल आपले ते. म्हणजे 1.5 लाखापर्यंतच आपल्याला इथे सेव्हिंग करायचं आहे. आणि एक याच्यानंतर NPSचं जे आहे तर हे 14% होईल. जे NPS आहे तर ज्यांना जेवढं NPS मिळालेली आहे म्हणजे ही जी अमाऊंट यांना NPSला मिळालेली आहे इथे येईल. आपण हे NPSवाला नसल्यामुळे NPS यस करतो. DCPS NPS यस. तर बघा आता हे DCPSचे जे 74,000 आले ते 74,000 इथून मायनस होईल. याप्रमाणे आपल्याला हे बघायचं आहे. इथे 1.5 लाखापर्यंत मर्यादा आहे आणि हे 14% NPSचे आणि
पुन्हा आपण 50,000 एक्सेस NPS मध्ये टाकून इथे 50,000चा बेनिफिट घेऊ शकता. याप्रमाणे आलं 4,61,000 ही अमाऊंट आली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता इन्कम टॅक्स कोणाला पडते आणि काही हे तर कॅल्क्युलेशन सर्व झालेलं आहे. याच्याप्रमाणे फॉर्म 16 पण होईल आणि ज्या चुका असेल त्या सांगून द्याल, मग आपल्याला पुढच्या याच्यात करेक्ट करता येईल. जे मागच्या वेळेस आपण स्टँडर्ड डिडक्शन मग खाली दाखवत होतो, आता या ठिकाणी दाखवलेलं आहे, वरच घेतलेला आहे. आता इथे एक सांगतो आपल्याला, हे सर्वसाधारण आता एक GPFच्या याच्याप्रमाणे आणि DCFच्या दोन प्रकारे आपण एक विचार करूया. तर आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या का ही जे बेसिक आहे, हे बेसिक जर ज्यांना HRA 9% आहे त्यांना 37,200 ज्यांचं बेसिक आहे आणि HRA 9% आहे यांना इन्कम टॅक्स पडत नाही, म्हणजे इन्कम टॅक्स लागत नाही. 37,200 9%, बरोबर आहे. परंतु हे जर DCPS वाले असेल तर DCPS वाल्यांना काय होईल का तेवढीच आता रिकव्हरी हे होईल, माफ होईल 14%ची. तर हे NPS येस करू आणि बघा इथे पण लागणार नाही. म्हणजे NPS असो का GPF असो, दोघांनाही जर बेसिक 37,200 असेल आणि HRA 9% असेल तर यांना इन्कम टॅक्स लागणार नाही. 37,200च्या वर जे कोणी असेल त्यांनी इन्कम टॅक्सची आतापासून तयारी करावी, दर महिन्याला इन्कम टॅक्स कापायचा. आता आपण काय करू, हे 18% आहे यांच्या बाबतीत बघू. तर 18%साठी काय होते, 18%साठी 35,300 ज्यांचं बेसिक आहे तर यांना टॅक्स लागत नाही. परंतु याच्या व्यतिरिक्त, आणि हे काय सांगतो का जर पुढे अजून DA वाढला तर ह्या अमाऊंट अजून खाली येईल. म्हणजे जर बेसिक आता हे आपण काय धरलेलं आहे, आताचा 31% DA आहे, पुन्हा जर 3%ने वाढला तर पुन्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि त्याप्रमाणे अजून तुम्ही इन्कम टॅक्स लागेल. तर फक्त एक टेंटेटिव्ह लक्षात ठेवा का बा या बेसिकवाल्यांना सध्या लागत नाही, पण DA वाढल्याबरोबर तुम्हाला ते तेव्हा चौकशी करावी लागेल. म्हणजे 35,300ला सध्या लागत नाही, परंतु DA जर वाढला तर आपल्याला इन्कम टॅक्स लागेल. आता जी 27% आहे त्यांच्या बाबतीत बघूया. आता 27% काय होईल, 33,300 ज्यांचं बेसिक आहे, म्हणजे तो आता बेसिकच धरा, बाकी आपल्याला काय कोणत्या क्लासचा आहे कुठला काही नाही. तर याच्या बाबतीत काय होईल 498 पर्यंत येत आहे, म्हणजे इथं वाचत आहे. आता तुमचं 5,01,000 रुपये जरी झाला तरी तुम्हाला पूर्ण इन्कम टॅक्स 12,000, म्हणजे आता इथे आपण हे करू बघा. आता बघा 5,00,000 जरी झाले तरी तुम्हाला 14,000 रुपये टॅक्स पडेलच. तर आता आपण याच्यात अजून हे करू. म्हणजे 5 लाखाच्या वर जरी गेले तर तुम्हाला कमीत कमी 13,100 रुपये भरावे लागेल, एवढं लक्षात घ्या. 5,01,000 रुपयाच्या वर असेल तर 13,000 तुम्हाला भरायचे आहे. आणि 13,000 जर एका दमानं होणार नाही, कारण की यांना जो आहे टॅक्स पडत आहे यांचा जेमतेम पगार आहे आणि ह्या टॅक्समध्ये आलेला आहे. तर यांनी आतापासून जर 2,000 रुपये जर महिन्याने सुरू केलं तर 12,24,000 होईल, किंवा 1,000नी केले तर 12,000 होईल. म्हणजे 1,500 वगैरे यांना करावं लागेल. 1,500 किंवा आता एक महिना निघून गेलेला आहे तर 2,000नी आपलं हे करायचं, तर तुम्हाला ते एका दमानं पैसे भरावे लागणार नाही आणि हे टॅक्स पडणारच आहे. त्याच्यामुळे सर्व ऑफिसनी लक्षात घ्यायचं, DDOनी पण लक्षात घ्यायचं आणि दर महिन्याला इन्कम टॅक्स कापायला पाहिजे जर कोणाला पडत असेल तर. जे फेब्रुवारीमध्ये आयकर कापतात ते चुकीची पद्धत आहे. आज ना उद्या इन्कम टॅक्सची आपल्याला नोटीस येईलच आणि तेव्हा मग प्रॉब्लेम येणार आहे. कारण की जर तुम्ही ॲडव्हान्स जर टॅक्स भरला नाही तर त्याची पेनल्टी आहे. तर ते आपल्याला त्या नियमामध्ये माहिती आहे आपल्याला काय आहे. तर याप्रमाणे हे असं हे होईल. म्हणजे 3%चा आपण हे सांगितलं, 9%, 18%. हां, आता एक राहिला आपल्याला ज्यांना HRA नाही आहे त्यांच्या बाबतीत पाहून घेऊ एकदा. आता 0 HRA आहे, HRA 0 आहे.
तर यांना किती होते 3,90,000. तर आपण आता यांचं बेसिक वाढून घेऊ. आता यांचं 41,000 करून पाहू आपण. पडते इथे 41च्या आधी समजा 39,800 बघू. हां, म्हणजे काय होणार आहे का 39,800 असेल आणि ज्यांना क्वार्टरमध्ये राहत असेल, म्हणजे ज्यांना HRA मिळत नसेल, तर त्यांना 39,800 असेल तर इन्कम टॅक्स पडणार नाही. त्याच्या पुढे जर असेल म्हणजे 41,000 असेल, 40,000 असेल तरी तुम्हाला टॅक्स पडेल. तर हे असं पाहून घ्या. याप्रमाणे सर्व कॅल्क्युलेशन आपले आतापासून तयार करून ठेवा आणि स्वतःहून तुम्ही तसे इन्व्हेस्ट करत राहा. यामध्ये आपल्याला एकच करायचं आहे का बा ही अमाऊंट 5 लाखाच्या आत जर येत असेल तर इन्कम टॅक्समध्ये हे करावं लागेल, नाहीतर आपल्याला 20 पट आपल्याला जास्त अमाऊंट गुंतवावं लागेल. तर ते आपण आपलं विचार करायचं काय करायचं. तर आता एकदा हे एक्सेल शीट कशी केली हे सांगून देतो आपल्याला. आता हे या ठिकाणी काय केलं आपण एक्सेल शीटचा आपण अभ्यास करू. आता हे तर सांगितलं इन्कम टॅक्सचं. तर या ठिकाणी हे ड्रॉपडाऊनचा जो मेनू आहे तर हा कसा घेतला, ह्या जे अमाऊंट आलेल्या आहे ह्या कशा आलेल्या आहे. तर याच्यासाठी काय आहे का या ठिकाणी आपण हे अमाऊंट टाकून ठेवलेलं आहे. इथे तुम्ही काही ॲड करा ते इकडे रिफ्लेक्ट होईल. तर आता याच्यासाठी कसं आहे, याच्यासाठी इथे क्लिक करू आपण एका ठिकाणी डाटामध्ये जायचं आणि डाटा व्हॅलिडेशनमध्ये लिस्टमध्ये जायचं आणि लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही रेंज देऊन द्यायची. ही जशी रेंज दिलेली आहे अशी रेंज देऊन द्यायची, म्हणजे तुमचं ड्रॉपडाऊन मेनू तयार होईल. हा एक पहिला केला आणि हा दुसरा केला. दुसराही हा सेम केलेला आहे. हेच अमाऊंट म्हणजे 2. आता याच्यात काय केलेलं आपण एक फॉर्म्युला पुन्हा याच्या आधी मी DA मध्ये सांगितलं होतं. 1/1/2016 जर असेल तर 400 म्हणजे इथली अमाऊंट. तुम्ही 400 टाका, 800 टाका, 1600 टाका, 1200 टाका, जे काही टाकाल. आणि 1/4 पासून काय होईल का इथं तुम्ही जे सिलेक्ट केले आहे ती येईल. म्हणजे 2 प्रकारे फॉर्म्युले आपण या ठिकाणी दिलेले आहे. आता पे डिटेल्समध्ये बघूया. इथे बेसिक तिथून आपण ओढलेला इनपुट डाटामधून सर्व इनपुट डाटामधून घेतलेला आहे आणि इथे जुलैला जे आहे तर जुलैला इथे इन्क्रिमेंट लागलेला आहे. आता ज्यांना जानेवारीचं इन्क्रिमेंट असेल तर त्यांनी काय करायचं, याच्यात BK7 जो आहे तो इथून BK7 काढायचा आणि जानेवारीमध्ये इथे पेस्ट करायचा. आता कसं हे बघा. आता हा जो आहे BK याला आपण कट केला. कंट्रोल C. म्हणजे आता इथे काय हे झालं. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं जानेवारीमध्ये करायचं आहे. तर जानेवारीमध्ये याला कंट्रोल V करून टाकायचं किंवा लिहून टाकायचं तिथे. बघा 41 झाला. तर हा एक कन्सेप्ट इथे असा वापरायचा. बरोबर आहे. आता पुन्हा आपण जसं तसं घेऊ. हां, नंतर आता इथे काय केलं का तुमचा जो एरियस असेल तो टाकायचा. आपण एरियस टाकताना काय केलं आहे मिनिमम धरलेला आहे. म्हणजे आता हा मी 15,000 25,000 धरलेला आहे, कारण की याच्यापेक्षा जास्त होईल. पण आपण ते बेसिकच्या हिशोबाने विचार केलेला आहे. तर हे आपल्याला जर जास्त असेल तर हे पण पहा आणि याप्रमाणे आपल्याला सर्व बघायचं आहे. तर मी काय केलं आहे 15,000 कमीत कमी धरले आणि 25,000 याचा कमीत कमी धरलेला आहे. पण लोकांना 35,000 40,000 असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्सचं वाढेलच. पण हे बेसिक एक सांगून दिलेलं आहे. यानंतर हा जो DAचा फॉर्म्युला आहे हा DAचा फॉर्म्युला पुन्हा सांगतो. या ठिकाणी आपण असे बेसिक हे टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही एडिट कराल ते पुढच्या वेळेस ते येईल. आता पुढे समजून आपण रेंजेस पण दिले. आता 1/7ला 1/7/21ला आहे. मग आता पुढचा जर वाढेल समजा तर पुढचा समजा असं समजू का मार्चला वाढला तर काय होईल 1/5/2022 इथं 31% असेल तर इथं 33-35 जे काही होईल दोन्हीकडे टाका फॉर्म्युला चेंज होऊन जाईल. एवढंच बघायचं आहे आपल्याला. इथे GIची इथे अमाऊंट टाकलेली आहे, इथं वाढवायचं असेल तर वाढवून द्यायचं. झालं हे आपल्याला लक्षात आलं. हे जुलैला जे आपण आता सध्या टेंटेटिव्ह धरलं, कारण की हे धरलं नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येईल. HRA असला तर हे आता HRAचे फॉर्म्युला सांगतो. HRAचे फॉर्म्युला आपण इथं लावलेला आहे. इनपुट याला करून राहून इनपुट तिथे डायरेक्टच टाकलेलं आहे आपण. आता इथे काही आपल्याला बघायची गरज नाही, कारण की आपल्याला आधीपासूनच HRA जो आहे तो
जुलै 2021 पासूनच आपल्याला वाढलेला आहे. तर त्याच्यामुळे इथं फॉर्म्युला लावायची गरज नाही, डायरेक्ट लावला आपण जो काही सिलेक्ट केलेला आहे ते. तर आपण काय केलं, तिथे जे 18% घेतलं आहे त्याला कॅल्क्युलेट केलेलं आहे. CLA हे मॅन्युअली टाकायचं तुमचं जे असेल ते. आता इथे पहिल्या महिन्याला 400 येते, त्याच्यामुळे तो फॉर्म्युला वापरावा लागला आणि बाकी 13,500 जे आहे ते येईल. आता पुढच्या वर्षी हाही फॉर्म्युला निघून जाईल. वॉशिंग अलाउन्स, DCPS, हे कॉन्ट्रीब्युशन, GPFचं जे असेल ते, हे बाकी जे काही असेल ते याप्रमाणे असं एक्सेलची शीट झालेली आहे. म्हणजे आपला टोटल होत आहे 7,82,000 आणि डिडक्शन करून 7,07,000. तर याच्यामध्ये डिडक्शनमध्ये आपल्याला काय होते, GIS धरतो आपण, PT धरतो आणि HBA ॲडव्हान्स आणि इंटरेस्ट एवढ्या आपण गोष्टी धरतो. आणि DCPSसाठी DCPSचं कॉन्ट्रीब्युशन, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन याप्रमाणे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये हे आपला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही चुका असेल, सुधारणा असेल तर सांगा, आपण पुन्हा हे करू. त्याच्याप्रमाणे आपण नेहमीच दुरुस्ती करत राहतो. होऊ शकते माझ्याकडनं काहीतरी चूक झाली असेल तर आपण हे पाहू. आता दुसरा पार्ट आहे का, ज्यांनी नवीन स्लॅब केलेला आहे तर नवीन स्लॅबसाठी काय आहे लक्षात ठेवतो आपण. तिथे एक्सेलची शीट दिलीच आहे. तर नवीन स्लॅबमध्ये काय होते का, लेसमध्ये तुमचं काहीच होत नाही. म्हणजे इथे जर हे असेल तर इथे तुमचं इथे झिरोच येईल. नंतर इन्कम अदर असेल तर टाकायचं, हे पण झिरोच येईल तुमचं. DCPSची अमाऊंट तुमची इथून कमी होऊन जाईल 14%ची. आणि हा ATCची ही अमाऊंट, हे पण इथून आपले 50,000 जे आहे ते कमी होऊ शकते. याचं पाहून घ्या, मला नक्की माहीत नाही, पण हे होईल 14%ची बस. आणि ही कॉन्ट्रीब्युशन जे आपण करतो, डोनेशन वगैरे, हे पण याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये काय येईल, फक्त तुमचं इन्कम आणि इन्कममधून फक्त तुमचं जे वजा होईल ते ATCCDचंच डिडक्शन होईल, बाकी कोणते डिडक्शन होणार नाही. तर त्याप्रमाणे ते पाहून घ्यायचं. ती सीट आपण तिथे दिलेली आहे. ही जे न्यू जी सीट दिलेली आहे तर ते पाहून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपलं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. तर याच्यामध्ये रफली कॅल्क्युलेशन असं होतं का, ज्यांचं 13,30,000च्या वर येते तर त्यांना नवीन परवडते आणि आधीचं जे असेल त्यांना जुनी परवडते. आणि याच्यामध्ये जर ज्यांचं HRAची डिडक्शन चालू असेल म्हणजे व्याज वगैरे, तर त्यांनी जुनी घ्यायची. बस एवढाच यातला कन्सेप्ट आहे. हे आपण कॅल्क्युलेट टाकल्यावर लक्षात येईल. आणि आपण या ठिकाणी आयकरचे आधीचे पण व्हिडिओ टाकलेले होते, तर याच्यामध्ये पण तुम्हाला मागच्या वर्षीची माहिती मिळून जाईल. हे रिटर्न ऑनलाईन कसं भरायचं, ॲक्युअर्ड इंटरेस्ट कसं काढायचं याच्याबद्दल पण केलेलं आहे. चालांचं पण दिलेलं आहे, फॉर्म 16चंही दिलेलं आहे आणि इन्कम टॅक्सचं एक्सेल. आणि इथे आपण हे दिलेलं होतं कसं आहे तर एक हे नवीन इन्कम टॅक्सचा काय स्लॅब आहे, नवीनचं काय, तर याच्याप्रमाणे आपण हे केलं होतं. तर हे आता याच्यातलं पाहू शकता तुम्हाला जर आवश्यकता वाटल्या तर. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.